विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यार्थी तुमच्या स्वागत करत आहे. आज जो आपला धडा आहे त्याचं नाव काय आहे? वर्णमाला. वर्णमाला हा एक व्याकरण आहे. काय आहे? व्याकरण. तर वर्णमालाचं आपण काय पाहितले सीझन पहिल्यामध्ये, हा सीझन दुसरा आहे. सीझन पहिल्यामध्ये आपण पाहिले कसं स्वर आणि कसं व्यंजन असतात आणि त्यांचा अक्षर कसं असतात, त्यांचं उच्चारण कसं असतात हे पाहिले. आता वर्णमाला तर झाला, तर यांचा प्रश्न कसा येते आपल्याला परीक्षामध्ये किंवा जेव्हा कोणी बोलतात किंवा कोणी प्रश्न विचारतात, हा वर्णमालाचा तर कसे येतात, चला बघूया. आता बघा पहिला प्रश्न काय आहे? कोष्टक में दिए गए वर्णों से स्वर और व्यंजन अलग करके लिखो. आता तुम्हाला कसं दिले आहे इथे प्रश्न, की इथे तुम्हाला स्वर आणि व्यंजन, हा कोष्टकमध्ये स्वर आणि व्यंजन यांचं मूलाक्षरे दिलेले आहे. तुम्हाला याचं शोधून लिहायचं आहे की स्वर काय आहे, व्यंजन काय. जसं की मी पहिला जे सीझन मध्ये तुम्हाला सांगितले आहे की स्वर काय असतात, अ ते री पर्यंत कोणताही मूलाक्षरे येतात त्यांना स्वर असा म्हणतात. व्यंजन कशाला म्हणतात? जसं क आणि ग, ज्ञानी बरोबर किंवा बरोबर कोणताही मूलाक्षरे येतात त्यांना म्हणतात व्यंजन. तर असा तुम्हाला प्रश्न असा सापडणार आहे किंवा कोणीही शिक्षिका किंवा कोणी तुमचा येथे पाहुणे येतात किंवा कोणी पण येतात कुटुंबामध्ये, परिवारजनामध्ये, तर ते विचारते. असा प्रश्न पण विचारते. त्यांना म्हणतं सामान्य ज्ञान. ते विचारते. तर तुम्हाला कोणी भी विचारला की स्वर म्हणजे काय आणि स्वरात काय कोणकोणतं मूलाक्षरे येतात, तर तुम्ही तेव्हा हा सांगू शकत की अ ते री पर्यंत असा मूलाक्षरे येतात आणि व्यंजन मध्ये क ते श पर्यंत असा व्यंजन आहे. तर हा झाला आपला पहिला प्रश्न. तर पहिल्या प्रश्न उत्तर कसं द्यायचं आहे, चला बघूया. आता बघा इथे काही तुम्हाला मूलाक्षरे दिली आहेत. कोणकोणत्या दिल्या आहेत चला बघूया. बघा इथे ख, अ, क, आ, ट, ई, ड, ए, ढ, ग, ए, ओ, घ, च, ई, न, री, ओ, छ, उ, ज, झ, बडी. तर इथे इतका मूलाक्षरे दिलेले आहे. आता याच्यात आपल्याला स्वर आणि व्यंजन वेगवेगळा करायचा आहे. तर पहिला आपण काय करणार आहे? स्वर. कोणता करणार आहे? स्वर. तर चला बघूया स्वर मध्ये कोणकोणते अक्षर इथे दिलेले आहे. तर पहिला आहे हे अ, दुसरा आ, तिसरा ई, चौथा बडी ई, पाचवा उ, नंतर बडी उ, ए, बडा ए, ओ, मोठा ओ आणि अ, री, रिदिशी. तर हा झाला आपला स्वर. कोणता झाला? हा स्वर झाला. आता आपण बघणार आहे व्यंजन. व्यंजन मध्ये बघा कोणकोणते अक्षरे दिलेले आहेत. बघा क, ख, ग, घ, च, छ, ज, झ, ट, ठ, ड, ण्य. तर हा अक्षरे कोणता आहे? व्यंजन. तर हा वेगळे करायचा तुम्हाला आणि स्वर वेगळे करायचा. तिथे मी उत्तर दिलेले आहे. तुम्हाला अशा प्रकारेही लिहायचा आहे. कारण की जेव्हा तुम्ही अशा प्रकारे लिहिणार आहे, तेव्हा तुम्हाला समजणार की कसा हा उत्तर दिलेले आहे. तर आपला पहिला प्रश्न संपूर्ण झाला. तुम्हाला कळलं की नाही? हो, कळलं ना? तर तुम्हा लिहूया. आता आपण दुसरा बघणार आहे. चला बघूया. बघा दूसरा प्रश्न काय आहे तुम्हाला, कोष्टक में दिए गए व्यंजनों में संयुक्त व्यंजन चुनकर लिखो. आता इथे दुसरा प्रश्न आपला हा मोठा प्रश्न आहे की कोष्टक म्हणजे आता आपण काय बघितले पहिल्या प्रश्नामध्ये की कसा स्वर आणि व्यंजन असतं. तर आपल्याला असं माहित जाते की फक्त स्वर आणि व्यंजन ही असतात, असा नाही आहे. कारण खूपच असं प्रश्न येतात तर जेव्हा आपल्याला सांगायचे होतात की यांचा उच्चारण काय आहे आणि यांचं उच्चारण काय, तर सगळं मूलाक्षर आहे त्याचा उच्चारण वेगवेगळा आहे. तर चला बघूया. तर पहिला काय करायचं तुम्हाला, संयुक्त व्यंजन चुनकर लिखना म्हणजे त्याला जे संयुक्त व्यंजन आहे त्याला शोधून लिहायचा आहे. तर पहिला कोणता आहे? ज्ञ. काय आहे संयुक्त अक्षर? ज्ञ. आणि दुसरा छ आणि तिसरा त्र आणि हा जो चौथा आहे त्याला श्रवण म्हणजे स. तर तुम्हाला असं माहित जाणार पाहिजे की जेव्हा मी
यांच्या परिभाषा देत होते तेव्हा मी सांगित होते की काही अक्षर असतात ना त्या मिळून हा अक्षर आपल्याला भेटतात. तर यांचा पण अर्थ तसेच आहे. संयुक्त जे व्यंजन आहे त्याचा अर्थ तसेच आहे की कशा प्रकारे हे दिलेले आहे. आता दुसरा बघूया. बघा प्रश्न तीसरा, निम्नलिखित शब्दों में सही जगह अनुनासिक या विसर्ग लगाकर शब्दों को फिर से लिखो. आता पहिला काय प्रश्न आहे ते बघते. बघा जेव्हा आपण म्हणता, जेव्हा मी पहिला जो प्रश्न आहे तुम्हाला बोलते बुंद, तर असं तुम्हाला वाटते ना काही वेगळा आपल्याला उच्चारण होते, कारण की यांचं जे अनुनासिक आहे ते नाही आहे इथे, ते फक्त अक्षर आहे. त्यांचे अनुनासिक काय आहे चला बघूया. तर पहिला आपण प्रश्न बोलूया, नंतर यांचं उत्तर बघूया. तर पहिला काय आहे बघा, बूंद, पंख, प्रातःकाल, वहा, प्राय, आख, रग, पसंत, गंगा, पहुंचा, हसना, अन. आता तुम्हाला असं वाटतं ना काहीतरी सोडलेलं आहे, वाटते की नाही? हो, कारण की यांचं जे अनुनासिक या विसर्ग म्हणजे यांचं जे अनुनासिक या विसर्ग जे बिंदू आहे ते इथे नाही आहे. म्हणून असं आपल्याला वाटते आहे की इथे काहीतरी वेगळं आहे किंवा काही उच्चारण जे आहे जे आम्हाला पटत नाही आहे. तर चला बघूया यांचं उत्तर कसे आहे. बघा, तर पहिला काय असतात बुंद, तर यांचा उच्चारण किंवा अनुनासिक काय बुंद. तर हा जो टिंब आहे हे नाही असतात. तर याचा जो उच्चारण आपल्याला वेगळाही ऐकायला भेटत आहे. दुसरा पंख, प्रातः काल, वाहा, प्राय, आख, रंग, पसंद, गंगा, पहुचा, हसाना, अंत. तर हा झाला आपला उत्तर. कळलं की नाही तुम्हाला दुसरा प्रश्न? कळलं ना? हो. तर चला बघूया आणखी काय. बघूया चला. बघा आता हा प्रश्न काय आहे तुम्हाला, निम्नलिखित शब्दों को शुद्ध करके लिखो. आता तुम्हाला काय करायचा, हा जो शब्द आहे ते काही वेगळा आहे, कारण की यांचा पण असंही जे शुद्ध नाही आहे, काय शुद्ध नाही आहे. बघा पहिला लडका, आंगन, खडी, पडना, पडना, पेड़, मुंह, चौकडी, बडा, घुट. आता इथे बघा पहिला काय लडका, अंगण, खडी, पडना, चढी, पडना, पेड, मुह, चौकडी, घुट. वाटलं की नाही तुम्हाला? कारण की इथे जे आहे ना त्यांचा पण जे अनुनासिक आणि विसर्ग जे आहे ते वेगळं आहे. म्हणून इथे असं लिहिलं आहे की शुद्ध, म्हणजे हा जो अक्षर आहे ना तो अशुद्ध आहे, म्हणजे वेगळा आहे किंवा गलत आहे, तर त्याला सही करायचं लिहायचं. असा प्रश्न पण येतात या ठिकाणी, असा प्रश्न पण येतात की खाली जे शब्द दिलेले आहे त्याला शुद्धीकरण लिहा. फक्त इथे पण दिले आहे बघा, निम्नलिखित शब्द को शुद्ध करके लिखो. म्हणून इथे असं तुम्हाला लिहायचं आहे. असं नाही आहे की तुम्हाला की कोणता प्रश्न विचारला मला नाही येणार, असं काहीही नाही. ते खूपच सामान्य आहे की तुम्हाला कसा समजून घ्यायचा. जेव्हा तुम्ही समजून घेणार तेव्हाही तुम्हाला असा जो ग्रामर किंवा व्याकरण आहे ना तुम्हाला कधी हा पटणार, जेव्हा तुम्ही हा ऐकावर स्वतःही त्याचा उदाहरण देऊया, म्हणून तुम्हाला हे कळलेले जाणार आहे. बघा आपला हा प्रश्न पण झाला. आता दुसरा बघूया. आता इथे काय आहे बघा, निम्नलिखित संयुक्त अक्षर सहित पुरा शब्द लिखो. आता इथे काय दिलेलं आहे, काही जे संयुक्त अक्षर दिलेलं आहे त्याला सहित पूर्ण शब्द लिहायचा आहे. तुम्हाला पण अशा प्रश्न येणार की संयुक्त अक्षर सहित पुरा शब्द लिखा. हे जे संयुक्त अक्षर आहे म्हणजे जोडून लिहिलेलं आहे त्याला वेगळे कसं करतात आणि असा कसं लिहितात हे पण आहे. बघा पहिलं काय आहे, पु धन स धन त धन क. आता मी पडणार तर कसा पडणार, पु स त क है ना. तर यांचा सही शब्द काय आहे, पुस्तक. काय आहे, पुस्तक. यांचा सही शब्द आहे पुस्तक. आता वेगळा दुसरा बघूया, द प त र. जेव्हा आपण बघता द धन प धन त धन र, तर याचा पूर्ण शब्द काय आहे, दफ्तर. काय आहे, दफ्तर. आता तिसरा बघूया, स धन म धन मा धन न, सम्मामन. आपण जेव्हा असं
जे शब्द दिलेले आहे जेव्हा आपण त्यांचं उच्चारण करतात तर आपल्याला कसं वाटतं सम्मान. तर हा आपल्याला वेगळा असतात कारण की हा वेगळा दिलेला आहे. जर यांच्या सहित शब्दात आपण उच्चारण करतात तर कसं असतात सम्मान. काय असतात सम्मान असं असतात. आता चौथा बघूया. बघा वसतू. आपण जेव्हा असतात वसतू पण का असं विचारतं बघा व धन स धन तू. तर काय झाला याचा वस्तू. काय झाला वस्तू. तर हा झाला आपला चौथा. आता पाचवा बघूया. द न य वाद. आता असं कसं विचारतो आपण द न य वाद. तर काही बघा पाचवा कसा आहे ध धन न धन य धन वा धन द. तर आपल्याला जेव्हा बोलायचं आहे किंवा त्यांचं उच्चारण करायचं कसं वाटतं धन्यवाद. तर इथे काय आहे त्यांच्या सहित धन्यवाद. काय आहे धन्यवाद. आता सहावा स धन व धन च धन छ. तर जेव्हा आपण असं म्हणतात स धन व धन च धन छ तर काही वेगळं असतात. पण जेव्हा आपण असं बोलतात तिथे स्वच्छ ठेवावं तर स्वच्छ. तर हा उच्चार आपल्याला खूपच चांगले वाटतात. नंतर असं आपण असा बोलणार स धन प्ल धन च धन छ. तर असं काही वेगळं असतात. आता असं बोलायचं आपण स्वच्छ तर इथे काय वेगळं उच्चारण होतं स्वच्छ. तर हा झाला आपला संयुक्त अक्षर. काय झालंय संयुक्त अक्षर. तर यामध्ये तुम्हाला असं काही आहे का ते नाही समजत आहे तर मला बोलून द्या. हो कळलं चालेल. तर यांचं तुम्हाला काय यांना काय म्हणतात आपण संयुक्त अक्षर. काय म्हणतात संयुक्त अक्षर. संयुक्त म्हणजे जे एक दोघांचा मिळून दुसरा शब्द जे तयार होतात त्यांना म्हणतात संयुक्त. बघा हा झाला आपला संयुक्त अक्षर. कसा लिहायचं मी दिलेले आहे. तुम्हाला पण अशा प्रकारेही लिहायचं आहे कारण जेव्हा तुम्ही अशा प्रकारे लिहिणार तुम्हाला लवकर समजणार की कसं आहे कसं नाही. फक्त तुम्ही असं उत्तरही लिहिणार तर नाही चालणार कारण की जेव्हा उत्तर लिहिणार त्यांचा प्रश्न कसा आहे. जेव्हा तुम्ही उत्तर लिहितात आणि जेव्हा तुम्ही प्रश्न विचारतात किंवा स्वतःच प्रश्न बोलते तर हा प्रमाणे तुम्हाला उत्तर जे आहे दिलेले जाते. तर तुम्ही हे करू घ्या. तर आज आपण काय शिकलो. आज आपण हे शिकलो की कसा जे वर्णमाला आहे त्याच्यात आपल्याला प्रश्न कसा विचारला जाणार आहे. जेव्हा हा प्रश्न आपल्या बरोबर येणार जेव्हा आपल्याला नाही असं माहित पडतात की वर्णमाला काय आहे तर तुम्ही शोधून घ्या बोलून घ्या आणि विचारून घ्या. जेव्हा तुम्हाला कोणीही सांगतं की स्वर काय आहे व्यंजन काय तुम्हाला हा हा पाठ किंवा हा जे वर्णमाला आहे यांचा व्हिडिओ बघून तुम्हाला सांगायचं आहे की हा स्वर हे आहे व्यंजन आहे. कारण की जेव्हा हे जे हिंदी शब्द निघतात ना तुमच्याकडे तर तुम्ही कसं विचारायचं कसं बोलायचं हे पण मार्ग तुमच्याकडे आहे. कारण जेव्हा स्वरच्या यांचं उच्चारण वेगळं असतात आणि जे व्यंजन आहे यांचं उच्चारण पण वेगळं असतात. तर यांचा खूपच अतिशय मार्ग आहे तुम्हाला हिंदी शिकायचा की कसं करायचं कसं नाही करायचा. कारण की वेगवेगळ्या शब्दाचा वेगवेगळा अर्थ असतात. जेव्हा हे अर्थ तुम्हाला समजून घेणार किंवा तुम्ही समजून घेणार या अर्थाचा अर्थ काय किंवा या शब्दाचा अर्थ काय तेव्हा तुम्हाला हा पटकन समजून घेणार आहे की काय आहे काय नाही. जेव्हा तुम्हाला हे माहिती नाही आहे की स्वर काय व्यंजन काय आणि हा जे बिंद आहे यांचं उच्चारण काय हे जे अल्फा रेफा आहे यांचं उच्चारण काय तर हा वेगवेगळा जे वेलांटी आहे हे सगळं आहे तुम्हाला नाही माहित जाणार की हे सगळं काय आहे तर तुम्हाला हिंदी असं नाही येणार. जेव्हा तुम्हाला हा पटून जाणार आहे की हे सगळं काय तर तुम्ही मस्त छानपैकी हिंदी बोलणार आहे. तर बोलूया करूया. कळलं की नाही. हो तर चला धन्यवाद.